हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. मागल्या आठवड्यात मुलीला देवदर्शन करायसाठी मी माझी आई आम्ही गेलेलो मामांकडे. आणि तिथे एक मुरा म्हणून आहे, तिथे आम्ही गेलो. वियोगी महाराजांचं एक उंबरी म्हणून तीर्थक्षेत्र आहे तिथे, आणि एक वणोजा, जे सगळे मला वाटतं अंजनगावमध्ये येतात, अंजनगाव तालुक्यामध्ये. तर आम्ही तिथे गेलो दर्शनाला. आणि तिथून येता येता आम्ही कुंभारगाव म्हणून आहे, तिथे माझे कझिन मामा आहेत त्यांच्याकडे गेलो. तर तिथे छान जेवण वगैरे झाले. छान रोडग्यांचा बेत ऑलरेडी त्यांनी केलेला होता आमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग सहज मामांनी मला सांगितलं की अरे, मी तुझ्या सासरी गेलो होतो. तर म्हटलं हो का, मग काय म्हणतात सासरे बुवा? मी जस्ट मिश्किलपणे त्यांना जस्ट विचारलं. तर ते म्हणे काही नाही, म्हणत होते म्हणे की बाबा तिला बिमारी झाली होती आणि मग तिला आणलंही असतं तर बाई लावावं लागली असती कामाला, आणि मग सगळं हे झालं असतं, ती आणूनही काही उपयोगीची नव्हती आत्ता. तर म्हणून मग ते आम्ही डिवोर्सच घेतला. तर इतकी संतप्त म्हणजे सगळ्यांच्या प्रतिक्रिया होत्या ना तिथे, सगळे ज्या काही सगळेजण आम्ही बसलेलो होतो ते, की आपण घरातली वस्तूसुद्धा इतकी जपून ठेवतो कुठली, ती पण आपण लवकर फेकून देत नाही, ती पण आपण लवकर भंगारात देत नाही. आणि एखाद्या स्त्रीला एक आजार झाला म्हणून तिच्याच्याने आता पुढे काही कामं होतील नाही, तिचा दवाखाना करावा लागेल. आणि ह्या कुचीन बुद्धिमत्तेचे हे लोक म्हणत आहेत की तिला आणलं असतं तर बाई लावावं लागली असती कामाला, तिच्याच्याने कामं झाले नसते. आणि तसंही काही दिवसांनी ती बिमारी परत होतेच, हे असे त्यांचे वाक्य. आणि हा पेशंट वाचत नाही, कधी ना कधी ही बिमारी परत होतेच, ही त्यांची संकुचित राक्षसी विचारसरणी. म्हणजे काय म्हणावं नाही ह्या लोकांना. म्हणजे काय, म्हणजे त्या एवढं छान मूळ होतं ना आमचं, आणि जेव्हा हे अजूनही ते हेच म्हणत आहेत आणि अजूनही ते लोकांशी असंच सांगतायत लोकांना, तर खरंच अजूनही त्यांचे डोळे उघडले नाहीत का? म्हणजे मला कळत नाही की एवढ्या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या बाबतीत लोक बोलतात. नातेवाईक इतकं हेट करतात त्यांना आता की त्यांचं नावही काढायला तयार नसतात, की आम्हाला लाज वाटते आमचे नातेवाईक आहेत हे सांगताना, असे लिटरली सगळे त्यांचे नातेवाईक बोलतात ह्यांच्या अशा विचारसरणीमुळे. आणि जसं की हा माणूस माझं तेरवी करायसाठी जसं की हा जिवंत म्हणजे राहणार आहे, लाईक दे आर वेटिंग फॉर माय रिच्युअल्स आफ्टर डेथ. तर मला खरंच असं वाटते की ठीक आहे बाबा, मी जेव्हा मरेल तेव्हा मरेल, माझं पान टाकाल आणि माझं रिच्युअल कराल तुम्ही, कारण म्हणजे तुम्हाला ती खूप उत्सुकता लागलेली आहे माझं तेरवं करायची. तर म्हणजे खरंच अजूनही इतके विक्षिप्त लोक जे आहेत ना, आणि इतके विक्षिप्त विचारसरणी, मला खरंच विश्वास बसत नाही. आणि ह्या माणसाला हा कधी मरणार आहे हे माहिती आहे जणू, की हा माझ्या मरणाची, मला परत आजार होण्याची ह्याची जी एवढी तीव्र इच्छा आहे ह्या माणसाची. तर हा अमृत घेऊन आलेला आहे, अमृत पिऊन आलेला आहे, आणि ह्याला माहिती आहे की आम्ही मरणार नाही आहे. हा सुनेचं पण श्राद्ध घालून, सगळ्यांचे श्राद्ध घालून मोकळा होणार आहे. सिरियसली असं ब्लँक माइंड होऊन जातं हे जेव्हा ऐकते ना मी. आणि इतकं अशा वेळेस मला स्वतःसाठी पेशन्स ठेवावं लागते की इतके नालायक लोक काय मंदिरात जातात, हे काय त्या अष्टमासिद्धीला जाऊन अंगावर पाणी घेतात. तुमचे तुमचे पापं, तुमचे कर्म इतके भयानक आहेत की तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्राला जा, ते धुवून निघणारे नाही आहेत. तुम्ही कितीही देव पालथे घाला आणि कोणत्या तोंडाने तुम्ही देवाकडे जाता? लोकांचे आयुष्य खराब करून, एका निरागस पोरीला तुम्ही बेघर करून कुठल्या तोंडाने देवाकडे माझं चांगलं व्हावं म्हणून अपेक्षा करता आणि प्रार्थना करता? कितीही पाणी घेतलं अष्टमासिद्धीला जाऊन या प्रयागराजला जाऊन, तुमचे पापं इतके भयानक आहेत. तुम्ही इतका तळतळात घेतलेला आहे लोकांचा. कर्म कुठेही चुकत नाही. माझं मागल्या जन्माचं काहीतरी बाकी असेल म्हणून तो माझा फेज होता, आणि माझी ह्या जन्मेचे जे चांगले कर्म होते म्हणून मी या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर पडले. हा माझा एक म्हणजे स्ट्रॉंग हे आहे की ह्या जन्मी जे मी कमावलं, जे पुण्य मी केलं, ते मला ह्या याच्यात
मला त्याचं फळ मिळालं आणि माझ्या आईवडिलांची पुण्याई त्याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टीतून मी वाचले. घरातल्या 2-2 लक्ष्म्या तुम्ही बाहेर काढल्या, त्यांचं आयुष्य खराब केलं, लहान मुलीची तळतळाट घेतली आणि तुम्ही कुठल्या तोंडाने त्या देवींकडे दर्शनाला जाता, मुऱ्याला 10-10 वेळा तिथे दर्शनाला जाता. काहीच उपयोग नाही आहे, कारण कर्मच चांगले नाही आहेत. तर माझ्या मुलीची तळतळाट, एक आई म्हणून माझी तळतळाट, माझ्या मुलीसोबत तुम्ही असे वागले म्हणून माझ्या आईवडिलांचा, माझ्या फॅमिलीचा तळतळाट, इतका तळतळाट आहे की तुमच्या ज्या गावात 2 नातू आहेत आहेत, ती सून आहे जी एवढा स्ट्रगल करते तिचा तळतळाट. म्हणजे तुम्ही इतक्या लोकांच्या तळतळाट घेतलेल्या आहेत की तुमचं भरून निघणेच नाही, कारण रोज लोकांचा जीव तुटलेला आहे तुमच्या वागणुकीमुळे. मी तर त्यातून निघाली, पण अजूनही माझी जी आहे जेठाणी आहे, माझी जी जाऊ आहे, तिची जी मुलं आहेत, त्यांची अवस्था, त्यांच्या बाबतीत जे सगळ्या गोष्टी होत आहेत त्यांचा सगळ्यांचा तळतळाट तुम्हाला लागलेला आहे आणि तुम्ही कुठल्या तोंडाने माझ्या मरणाची अपेक्षा करता. हे कसं सांगतील ते की आमच्या मुलाचं लफडं होतं म्हणून? त्याला आजार झाला बायकोला, तर त्याला एक चान्स मिळाला मला बायकोपासून सुटकारा मिळवायचा आणि ती दुसरी बाईक घरात आणायचा. हे नाही सांगतील ना ते. हे स्वतःहून कसं सांगतील ते? आयुष्यात ना ज्याला जसं वागायचं आहे, त्याला जसं आपलं आयुष्य घालवायचं घालवा, पण जगताना कुणाला दुखवल्या गेलं नाही, आपल्यामुळे कुणाचं आयुष्य खराब होऊ नये ह्याची खबरदारी नेहमी घ्यावा. हेच ते आपले कर्म असतात. कर्म म्हणजे काही वेगळं नसते. कर्मासाठी काही तुम्हाला खूप दानधर्म आणि करावं लागत नाही, खूप देवाची पूजा करावं लागत नाही. तुमच्या रोजच्या वागण्यातून तुम्ही लोकांना किती दुखवता, तुम्ही लोकांना किती मनस्ताप देता, लोकांचं आयुष्य किती खराब करता, हे सगळं जे आहे हे कर्म आहे. तुम्हाला कर्म म्हणजे काय हेच माहिती नाही ना अजून. मंदिरात जाणे म्हणजे कर्म नाही आहे. अष्टमासिद्धी मलाला जाऊन 10-12 बकेटा अंगावर घेणे म्हणजे कर्म नाही आहे. ते फक्त तुमचं शरीर धुवून काढते, तुमचं कॅरेक्टर थोडी धुवून काढणार आहे ना. तुमच्या मनातली मरगळ, मनातली घाण थोडी धुवून काढते ना. ते फक्त तुमचं शरीर धुते, कारण तुमचे मन नाही बदलले ना. मन अजूनही तसेच आहेत काळे. सो तुम्हाला कर्म म्हणजे काय हेच अजून माहिती नाही आहे, म्हणून तुमची भाषा अजूनही हीच आहे आणि ती कधीही सुधारणारी नाही आहे. मी सुधरवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला तर माझं आयुष्य खराब झालं. सो अजूनही सुधरा प्लीज. लोकांकडे एवढं खोटं बोलतात ना, तर म्हणजे लिटरली हसतात लोक. म्हणजे मला इतके पैसे दिले असं सांगतात ते, की जसं लाख म्हणजे त्यांच्यासाठी चिल्लर आहेत, इतके ते वाढवून सांगतात. हेच तुमचे कर्म आहेत. जे खोटारडेपणा आहे ना तुमच्या वागण्यात, तुमच्या बोलण्यात रोजचं, तुम्ही एक शब्द स्वतःला विचारून बघा की आपण दिवसातून खरं किती बोलतो. हेच तुमचे कर्म आहेत. ह्या कर्माला जरा घाबरा आणि घाबरायलाच पाहिजे, कारण त्याची जेव्हा लाठी पडते ना, तिथे मग तुम्हाला त्याच्यात निघणं कठीण होते. आपलं आयुष्य आता कमी राहिलेलं आहे, आपण म्हातारपणाकडे वाटचाल झालेली आहे. तर थोडं तर देवाला घाबरा, थोडं तर कर्म चांगले करून जा. जाताना माझ्या मरणाची वाट नका बघू. ज्या दिवशी निरोप येईल तुम्हाला, जेव्हा मी मरेल तेव्हा मरेल. थँक्यू सो मच.